गाईस, तर डीपी इकडे वर्षाताईंना कॉम्प्लिमेंट देत आहे, तरी देखील वर्षाताई त्याच्या शब्दांवरती खुश झालेल्या नाहीये। त्या म्हणतात की अजून चांगलं होऊ शकत असतं। चला तर बघूया धनंजय काय कॉमेंट्री करतोय, वर्षाताईंना कशी कॉम्प्लिमेंट देतोय। तर इकडे वर्षाताई मेकअप करत असतात आणि धनंजय पाठीमागे वळतो, बघू ताई कसा मेकअप केलेला आहे, अबा बा बा त्याचं ते चालू होतं आणि म्हणतो, अहो एक वेळ मान मोडल पण तुमचं सौंदर्य काही कमी होणार नाही, तुमचं सौंदर्य इतकं खुलून आलेलं आहे, तू करून करून माझं तोंड फुटेल पण तुमचं सौंदर्य काही संपणार नाही। त्यावर वर्षाताई म्हणतात, फुटू दे मग, फोड आता। त्यावर ते डीपी म्हणतो, ताई मी माझं तोंड फोडायला देखील तयार आहे, फक्त तुम्ही कालची हेअरस्टाईल करून दाखवा, किती भारी दिसत होता तुम्ही, काय सांगू, तुम्हाला बघून मी तरुण वयात गेलो होतो आणि मला चांगलंच माहिती आहे मी तुमच्या प्रेमात पडलो असतो। 1977 साली तुमचा जन्म झाला असावा असं मला वाटतंय। तर वर्षाताई म्हणतात की त्यावेळेस मी शाळेत होते। तर धनंजय सांगतो, ताई पहिलं प्रेम हे शाळेतच होतं, म्हणजे पहिलीत असताना तू प्रेम करणार का, असं वर्षाताई डीपीला म्हणतात। तर डीपी म्हणतो की हो, पहिलं प्रेम हे तेव्हाच होतं आणि त्याच्यानंतर यांची कॉमेंट्री ही सुरूच असते। तर 54 वर्षाच्या ताई असताना सुद्धा 24 वर्षाच्या पोरगीला मागे सारतील असं त्यांचं सौंदर्य आहे। ताई कसं वाटलं तुम्हाला माझे शब्द। तर वर्षाताई सांगतात, ठीक आहे पण अजून चांगलं बोलू शकला असतास, अजून चांगलं होऊ शकलं असतं। त्यावरती अंकिता म्हणते, स्त्रियांना तुमच्याकडून तारीफ ऐकून घ्यायला आवडतं, हे माहितीये का तुम्हाला दादा। त्यावरती वर्षाताई म्हणतात, हो। त्यावर डीपी म्हणतो की तुम्हाला पण आवडतं का। तर वर्षाताई सांगतात, मला नाही रे, महाराष्ट्राला आवडतं असं सांगते, मला तारीफ ऐकून काही फायदा नाही ना, ते त्यांनी ऐकायला पाहिजे। तेव्हा धनंजय गप्प होतो। तर अशा प्रकारे धनंजय इकडे वर्षाताईंच्या सौंदर्याची स्तुती करतोय। तर तुम्हाला वर्षाताई आवडतात की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।